जेजुरीकर आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफ 3131. निखिल भालेराव हा आपल्या डिस्ट्रिक्ट 3131 मधला एक अत्यंत हिरा आहे. IT क्षेत्रामध्ये काम करून सुद्धा विज्ञानाची आपल्या भारताच्या इतिहासामध्ये काय परिस्थिती होती आणि कित्येक शेकडो वर्ष मागे जाऊन त्यांनी जी आज माहिती सांगितली ती सगळ्याच रोटरी क्लबच्या लोकांना खूप उपयोगी पडली. हे जे ज्ञान आणि त्यांची जी माहिती आहे ती जास्तीत जास्त शाळांमध्ये मुलांपर्यंत पोहोचावी अशी आमची इच्छा आहे. आत्ता जे कुतूहल आमचं जे होतं की बाबा खरोखरच आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आता आम्हाला कळते. पण प्रश्न माझा असा होता की हा आत्ता आपण शाळेतल्या मुलांपर्यंत जर तुम्ही पोचू शकला, त्याच्या कॅप्सूल जर तयार केल्या त्यांच्या लेवलला येऊन, तर मला वाटतं ते जास्त कॉन्ट्रीब्युशन मोठं होईल. हॅलो, मी मनीष दिग्विशे, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडचा. आजचा जो हा कार्यक्रम झाला खूप सुंदर कार्यक्रम होता आणि खरंच ही माहिती खूप इम्पॉर्टंट होती आणि निखिलची याच्यात म्हणजे दाद द्यायला पाहिजे की इतकं डेप्थमध्ये त्यांनी स्टडी केलेला आहे हा सब्जेक्ट आणि खूप छान सोप्या शब्दात त्यांनी आज आम्हाला क्लबमध्ये हे सांगितलं. हे ज्ञान खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही आता पुढे याला शाळेपर्यंत कसं न्यायचं, शाळेच्या मुलांपर्यंत, त्याच्यावर आम्ही आता त्यांच्याशी बोलतो आहे आणि इट वॉज अ वंडरफुल प्रोग्राम. थँक्यू सो मच निखिल फॉर दिस प्रोग्राम. नमस्कार. रोटरियन उज्ज्वल तावडे, व्हिजिटिंग फॅकल्टी ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. आजचा जो विषय होता आणि ज्या रीतीने निखिलने तो हाताळला आणि आम्हाला निश्चितपणे फार उत्कृष्ट नॉलेज बेस दिला. हा नॉलेज बेस आम्हाला आवश्यक वाटला आणि इतकी वर्ष जो आमच्याकडे नव्हता तो नॉलेज बेस त्याने देऊ केला. तेवढ्या थोड्याशा वेळामध्ये अतिशय सुरेख मांडणी, एक्सलंट स्ट्रक्चर्ड प्रेझेंटेशन. वी आर हॅपी. थँक्यू. जो हा विषय होता ना तो खरंच क्लिष्ट पण त्यांनी सोप्या पद्धतीत सांगितला. पण माझं एक छोटं सजेशन आहे. आमची जी नातवंड, आता बरेच जणांची नातवंड तुम्हाला माहिती आहे परदेशात आहे आणि त्यांना आम्ही जे काही आपलं इंडियाबद्दल सांगतो किंवा ती मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना तेवढंच ते इंडियाबद्दल माहिती आहे, पण आपल्या भारत देशाबद्दल म्हणजे हे जे सगळं ग्रह किंवा आपले मंडे ट्यूजडे ही जी नावं आहेत सगळी, तर त्याच्यासाठी मुलांसाठी तुम्ही सोप्या भाषेत की आम्हाला नातवंडांना ते समजावून सांगता आलं पाहिजे अशा ह्याच्यात निखिल सरांना काहीतरी करायला सांगा की जेणेकरून आमच्या नातवंडांपर्यंत हे गेलं पाहिजे आणि त्यांना आमच्या भारत देशाबद्दल अभिमान वाटलं पाहिजे. तर हे नक्की करायला सांगा. वयाच्या 77व्या वर्षी मला अजूनही वाटतं आपल्याला खूप काही शिकायला पाहिजे. जे काय आम्ही आमच्या क्षेत्रात केलं सायकॉलॉजीच्या, पण खूप काही आयुष्यात शिकण्यासारखं आहे आणि दुसऱ्यांकडून जाणून घेण्यासारखं आहे. विशेषतः मला यंग पिढीचं कौतुक वाटतं. आपण जे यंग पिढीला नावं ठेवतो ना, नाही खूप कष्टाळू लोक आहेत, कष्टाळू. कौतुक वाटतं मला. आणि त्यांच्याकडे काय आहे, ओपनिंग्स पण पुष्कळ आहेत तुमच्याकडे, पण त्याचा योग्य वापर करता, त्यामुळे ते लोकांनाही छान आणि डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात ना, तशी या पिढीतले काही लोक आहेत. त्यातलं हे उदाहरण आहे आमच्यासमोर. मला खरं सांगू, डोळे पाण्याने भरू दिले. म्हटलं काय हा मुलगा नॉलेजेबल आहे, बापरे. खरंच खूपच कौतुक, खूपच शुभेच्छा आहेत. छान आयुष्य तुझ्यासोबत छान आयुष्य जगू दे, हेच आम्हाला हे